नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. लिपिक टंकलेखक सोलापूर 2008च्या पेपरमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न सोपाच आहे, पण थोडासा कन्फ्यूज करणार आहे. काय सांगतोय प्रश्न बघा. एका ग्रंथालयात एकूण पुस्तकांपैकी 20% पुस्तके इंग्रजी विषयाची, 40% पुस्तके मराठीची, तर 15% पुस्तके गणिताची व 625 पुस्तके इतर विषयांची आहेत. तर त्या ग्रंथालयात एकूण किती पुस्तके आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. आता त्या ग्रंथालयात पुस्तकांची जी काही संख्या असणार आहे ती किती टक्के असणार आहे, तर ती असणार आहे 100% एवढी. त्या 100%पैकी त्यांनी काय सांगितलं, इंग्रजी विषयांची पुस्तकांची टक्केवारी आहे 20%. त्याच ग्रंथालयात मराठी विषयांची पुस्तके किती टक्के आहेत, तर 40% एवढी आहेत. आणि गणित विषयाची पुस्तके किती आहेत, तर ती आहेत 15% पुस्तके गणिताची. मग आपण जर यांची बेरीज केली तर इंग्रजी, मराठी आणि गणित या 3 विषयांची एकूण किती टक्के पुस्तके आपल्याला आहेत ते मिळतील. मग 20 आणि 40, 60 आणि 15, 75% एवढी बेरीज मिळाली. म्हणजे या 3 विषयांची एकूण किती टक्के पुस्तके आहेत, तर ती आहे 75% पुस्तके त्या ग्रंथालयात. मग जर 100%पैकी 75% पुस्तके या 3 विषयांची असतील, तर इतर प्रकारची जी काही पुस्तके आहे विषयांची ती किती टक्के असणार आहे, ती असणार आहे 25%. 100 मधनं 25 75 गेले तर शिल्लक काय राहणार, 25%. मग आपण काढले इतर विषयांची टक्केवारी किती आहे, 25%. पण प्रश्नाने आपल्याला टक्केवारीत ती संख्या न देता ही 625 एवढी पुस्तके आहेत ती संख्येच्या रूपात दिलेले. म्हणजेच काय, तर 25% हे कशाच्या बरोबरीत आहे, तर 625 संख्येच्या बरोबरीत आहे. मग 25%ची किंमत जर 625 असेल तर तुम्हाला एकूण पुस्तके म्हणजे 100% किंवा 100%ची किंमत विचारलेली. मग अगोदर तुम्ही काय करा, 1% किंमत काढा. ती कशी काढणार, तर या 625ला 25ने भाग द्या, म्हणजे तुम्हाला 1%ची किंमत मिळेल. मग 25ने भाग दिला तर तुम्हाला किंमत किती मिळणार आहे, 25 एक 25, 25 दुने किती होईल 50 आणि खाली 12 उरतील. 62 मधनं 50 गेले, 125 बनले. 25 पाचे 125. म्हणजे 1%ची किंमत किंवा 1% बरोबर किती पुस्तके, तर 25 पुस्तके अशी किंमत तुम्हाला मिळते. आणि तुम्हाला काढायची एकूण पुस्तके म्हणजे 100%ची किंमत. आता तुम्हाला 100%ची किंमत काढायची, मग तुम्ही करणार काय, तुम्हाला 1%ची किंमत माहिती, तुम्हाला इथे 25 आहे. मग 25ला 100ने गुणलं तर तुम्हाला 100%ची किंमत मिळते. मग 25 गुणिले 100, आता कोणत्याही संख्येला 100ने गुणणं म्हणजेच काय, त्या संख्येच्या समोर 2 शून्य ठेवणे, हाच त्याचा गुणाकार असतो. मग 25 गुणिले 100 बरोबर किती होणार, हे 2 शून्य ॲज इट इज म्हणजे 2500 एवढे पुस्तकं त्या ग्रंथालयात एकूण पुस्तकं असणार आहेत. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवता येतो विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.